पद्धतीचं चरित्र सांगण्याची संधी दिली किंवा निर्णय घेतला हा खूप मोठा भाग मला असा वाटतो. कारण एखाद्या वाहिनीने अशा पद्धतीचा निर्णय घेणं यातच इतिहास घडतो. त्यानंतर साजिर क्रिएटिव्हची जी संपूर्ण टीम आहे, सगळे टेक्निशियन्स आहेत, यांनी या संपूर्ण मालिकेमध्ये आपले श्रम ओतले आणि मला असं वाटतं की ते घडत गेलं. ते चरित्र जे आहे ते बाळूमांचं त्याची जी फूटप्रिंट्स आहेत, त्याच्या ज्या खुणा आहेत त्या 5 राज्यांमध्ये आहेत आणि त्यांनी अविरत कष्ट केले. खेडोपाडी जिथे मनुष्य पोचत नाही, जिथे व्यवस्था पोचत नाही, अशा ठिकाणी त्यांनी काम केलं. ते कधी चमत्कार करून केलं, कधी प्रबोधन करून केलं, कधी लोकांना मदत करून केलं. ह्या संपूर्ण त्यांच्या कालावधीमध्ये एक मोठा दुष्काळ पडला होता, एक युद्ध झालं होतं, स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरच स्थित्यंतर होतं, फाळणी झाली ती भारताची. अशा वेळेस जेव्हा लोकांना आधार नव्हता तेव्हा बाळूमा लोकांसाठी खूप मोठा आधार ठरले. तर मला असं वाटतं की हे चरित्र सांगण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. 2 गोष्टी आहेत. अशी मालिका करण्यासाठी एक श्रद्धा लागते. तो जॉनरच असा आहे की ते श्रद्धेशिवाय पूर्ण होत नाही आणि जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता त्यावेळेस तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की ते करून घेत आहेत. सो या 2 गोष्टी आहेत आणि क्रिएटिव्हली पाहता अत्यंत उत्कृष्ट अशी टीम माझ्यासोबत आहे. माझे या शोचे डिरेक्टर आहेत, एपिसोड डिरेक्टर केदार शिरसेकर, DOP आहेत रुपेश तटकरी, टायटल सॉन्ग ज्यांनी केलं ते पंकज पडघण आहेत, एडिटर आहे गणेश लामाने, आमची VFX टीम आहे 4K स्टुडिओज. सो अशी खूप मोठी टीम आहे ज्यांनी या मालिकेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली. तर मला असं वाटतं की हे संपूर्ण श्रेय जे आहे ते टीमचं आहे. आणि त्याचबरोबर मी आणखीन एक नाव मेन्शन करेन, या मालिकेचे जे मार्गदर्शक आहेत श्री सद्गुरू मनोहर मामा, ते या मालिकेच्या ज्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होते आहेत. तर ह्या सगळ्यांचं श्रेय आहे. म्हणून आजपर्यंत आम्ही इथे पोचलो आहोत ही माझी भावना आहे. सर 1,500चा टप्पा आता पार करताय तुम्ही, खूप मोठा पल्ला गाठला आहे. सो या म्हणजे इथपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला किती अप अँड डाऊन्स आले त्याबद्दल? नाही, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची एखादी बायोग्राफी करू पाहता त्यावेळेस त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी किंवा एक्झिक्युशनच्या ज्या अडचणी असतात त्या फार ते पेलण्यासाठी आम्ही अत्यंत काय म्हणू त्याला एलिजिबल आहोत किंवा प्रोफेशनल्स आहोत. त्यातला मुद्दा एकच आहे की आपण बाळूमांचं चरित्र सांगत असताना बाळूमांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं करतो आहोत का, त्यांना जे म्हणायचं आहे ते आपण तशा पद्धतीनं सांगू पाहतो आहोत का. कारण आजही मी बाळूमा मला समजले असं मी नाही मानत. आजही मी ते वेगवेगळ्या प्रसंगांमधून समजून घेऊ पाहतो. त्या चरित्रामधून बाळूमा प्रसंगांमधून मांडण्याचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं खरं आव्हान हे आहे की बाळूमांनी जे काम केलेलं आहे त्याच्या अधिकाधिक जवळ जाणं. मला असं वाटतं की एक्झिक्युशन वाईजचे जे इश्यूज आणि प्रॉब्लेम्स असतात ते सहज सॉल्व्ह होतात कारण आपण एका प्रोफेशनल वातावरणात राहतो. मला असं वाटतं की त्यात मध्ये करोनाचा काळ येऊन गेला त्यावेळेस अनेक प्रेक्षकांचे फोन येत होते की आम्हाला बाळूमा मालिका पाहायची आहे आणि त्यात खंड पडलेला आहे. तर मला असं वाटतं तो जर काळ सोडला तर मला असं वाटतं की बाळूमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अविरत सुरू होतं आणि ते एकच इच्छा आहे की समाधी काळापर्यंतचा जो प्रवास आहे तो उत्कृष्ट व्हावा, लोकांपर्यंत ते चरित्र पोहोचावं जसं लिहिलं गेलं आहे तसं. तर मला असं वाटतं की चॅलेंज खरा तो आहे की बाळूमा जसे आहेत तसं मांडण्याचा प्रयत्न करणं. आपण जेव्हा ऐतिहासिक मालिका वगैरे करतो ना तेव्हा असं कलाकारांना म्हणा की दिग्दर्शकांचा भास होतात वेगवेगळे की सेटवर म्हणा, तर असं कधी तुम्हाला झालं का? नाही, मुळामध्ये हा श्रद्धेचा भाग आहे. बाळूमांनी प्रत्यक्ष इथे येऊन कार्य केलं पाहिजे किंवा ते दिसले पाहिजेत अशा चमत्काराचा आग्रह न धरता ते कुठे ना कुठे त्यांचे आशीर्वाद आहेत. ते आपल्यापर्यंत ते आपल्यासोबत आहेत ही भावना आहे. आणि चमत्कारांचा जिथे प्रश्न येतो तिथे मला असं वाटतं की एका व्यक्तीने अत्यंत प्रतिकूल काळामध्ये 5 राज्यांमध्ये भ्रमण करून इतका मोठा परिवार तयार केला, ह्यापेक्षा चमत्कार अजून मोठा काय असू शकतो. तर बाळूमांनी जे काम केलं त्या पिढ्यांचे लोक, पुढच्या पिढीतले लोक, त्याच्या पुढच्या पिढीतले लोक असे जुळून एक मोठा परिवार तयार झाला, एक मोठा भक्त परिवार तयार झाला आणि अनेक लोक मालिकेमुळे जोडले गेले. तर मला असं वाटतं की एका चॅनलवर एक अशा पद्धतीचं संत चरित्र येतं आणि ते केवळ मुंबई पुणे नाही, सोलापूर नाशिक औरंगाबाद नाही, तर कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र अशा सर्व ठिकाणी ते पोहोचतं आणि लोक त्याला पाहतात. तेवढंच नाही तर
राज्याच्या बाहेर जाऊन इतर राज्यांमधनं लोकांचे फोन येतात, भक्तांचे फोन येतात. तर मला असं वाटतं की हा एक मोठा चमत्कार आहे. अशा पद्धतीनं एखादी मालिका लोकांना आवडावी ह्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं, पण ते पोहोचवण्यासाठी खूप उत्तम चॅनल, एक उत्तम टीम माझ्यासोबत आहे. त्याचबरोबर या मालिकेचे जे मार्गदर्शक आहेत श्री सद्गुरू मनोहर मामा, ते यासोबत आहेत. तर मला असं वाटतं हा त्याचा परिपाक आहे. बाबांचा प्रवास एकंदर आणि मालिकेचा माझा प्रवास ॲक्च्युली चॅनलकडून सुरू झाला. मला बाबांनी विचारलेलं की तू हा रोल साकारशील का, तर मी म्हटलं की लेट्स गिव्ह इट अ ट्राय, आपण करून बघूया. मी माझी पहिली ऑडिशन दिली, 1 टेकमध्ये माझा रोल पास झाला आणि तिथून जी बाळूमामाची जी जर्नी सुरू झाली, तिथे मी बाळूमामांच्या टीमला, बाबांना, डिरेक्टरना, DOPना खूप धन्यवाद म्हणते, कारण की त्यांच्यामुळे असे बरेचसे जो एक एक्सपिरियन्स आहे तो मला साकारायला मिळाला आणि मी खूप ऑनरेबल फील करते, कारण की मुलांना शक्यतो असा एक्सपिरियन्स करायला मिळत नाही, असे एक्सपिरियन्स करायला मिळत नाहीत आणि मदत करा. आणि त्याच्यामुळे एक मेमरीज झाल्या आणि बऱ्याचशा गोष्टी चांगला शिकायला अनुभव मिळाला, एक अनुभव मिळाला. खूप पुढे दिसणार आहेस का तू मालिकेमध्ये काय? आत्ता ॲक्च्युली तिला खूप लोकांनी विचारलं होतं, खूप मालिकांसाठी विचारलं होतं, पण तिने आत्ता तिचा जो सगळा फोकस आहे तो वोकल क्लासिकल, शास्त्रीय गायन आणि शास्त्रीय नृत्यावर दिलेला आहे. ती होमस्कूलिंग करते आहे आणि वेगवेगळे थिएटरचे वर्कशॉप्स करते आहे. सो आत्ता तिचा फोकस हा शिकण्यावर आहे आणि ती ज्यावेळेस तिला असं वाटेल की मी आता करू शकते, त्यावेळेस ती फ्री आहे करण्यासाठी. सर, आजच्या सोहळ्याबद्दल काय सांगाल, कारण भव्य दिव्य मंडप आहे. मुळामध्ये 1500 भाग पूर्ण झाले, तर त्यावेळेस सगळ्यांचा उत्साह होता, पण पावसाचा काळ होता, त्यामुळे ते आपण करू शकत नव्हतो. मग सगळ्या टीमचा एक उत्साह होता की आपण एकत्र भेटूयात, आनंद सोहळा साजरा करूयात, पार्टी करूयात टाईप्स. पण अशा वेळेस मुळामध्ये बाळूमांच्या मालिकेचे 1500 भाग होत आहेत, तर अशा वेळेसचं जे सोहळा आहे तो सोहळा निश्चितपणे वेगळ्या पद्धतीचा आहे. या सोहळ्यामध्ये तुम्हाला अत्यंत पारंपरिक ज्या लोककला आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जागरण गोंधळ असणार आहे, गोपनृत्य आहे, धनगरी ओव्या आहेत, त्याचबरोबर भजन आहे आणि आपल्या संपूर्ण टीमचं काय म्हणू त्याला की ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्यांचं फेलिसिटेशन आहे, त्यांचा सत्कार आहे. आणि वाहिनी, टीम, त्याचबरोबर ह्या दोघांव्यतिरिक्त ज्यांनी मालिकेला वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर मदत केली, त्या सगळ्यांनी एकत्र भेटून हा सोहळा साजरा करायचा आहे अशी कल्पना होती आणि तशा पद्धतीनं तो तुम्हाला होताना दिसेल. थँक्यू व्हेरी मच.